हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना। आज आपण करणार आहोत फ्रूट कस्टर्ड। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये दूध गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये चवीनुसार साखर टाकून दूध 10 मिनिटं उकळून घेतलं। त्यानंतर एका बाउलमध्ये कोमट दूध आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याची पेस्ट बनवून घेतली। असं केलं तर जेव्हा आपण हे कस्टर्ड पावडर दुधात टाकतो त्यावेळेस गुठळ्या अजिबात होत नाही। हे बघा, अशा प्रकारे छान करून घ्यायचं। आता ही पेस्ट तयार आहे। हे कस्टर्ड आपण आता आपल्या उकळलेल्या दुधामध्ये टाकून घेऊ आणि चांगलं ढवळून घ्यायचं आणि असंच हे 5 मिनिटं उकळून घ्यायचं। असं केलं तर अजिबात गुठळ्या होत नाही। आणि आता गॅस बंद करून याला गार होऊ द्यायचं। असंच थोडं गार झालं की आपण याला फ्रीजमध्ये ठेवून 20 मिनिटं ठेवणार आहोत। मी वरती डीप फ्रीजला ठेवते कारण की मला लवकर बनवायचं आहे त्यामुळं। त्याचबरोबर मी ॲपल, द्राक्ष आणि डाळिंब कापून घेतलेले आहे। आता हे दूध आपण बाहेर काढून घेऊ। त्यामध्ये सगळे फ्रूट्स ॲड करू आणि चांगलं त्याला मिक्स करून घेऊ। मिक्स झाले हे बघा, अशा प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आणि कस्टर्ड सर्व करू। हे बघा किती छान असं कस्टर्ड तयार झालेलं आहे। आता मी कस्टर्ड सर्वप्रथम माझ्या देऊला टेस्ट करायला देणार आहे। त्याला पण खूप आवडलं। हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना। आता उन्हाळा सुरू झाला आहे तर आपण आज लिंबू सरबत प्रीमिक्स तयार करणार आहोत। त्यासाठी मी 7-8 लिंबू घेतलेले आहेत। ते असे चांगले हाताने दाबून दाबून नरम करायचे, त्यामुळे रस छान निघतो। अशा प्रकारे मी सगळे लिंबू नरम करून घेतले आणि त्याचा रस काढून घेतलेला आहे। 7-8 लिंबाचा रस जवळपास 1 वाटी निघतो। तर मी आता एका वाटीतच करून बघणार आहे कसं होतं ते। त्यासाठी मी 1 वाटी रस निघालेला आहे आणि 3 म्हणजे 1 वाटी रस असेल तर 3 वाटी साखर घ्यायची आणि एक मोठं ताट घेऊन त्यामध्ये साखर टाकून वरतून रस टाकून असं मिक्स करून घ्यायचं सगळं। जास्त ढवळायचं नाही, जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही। असंच एक मोठ्या परातीमध्ये याला 2-3 दिवस आपल्याला आता सुकवायचं आहे। जर तुम्हाला पटकन सुकवायचं असेल तर तुम्ही 2 ताट पण करू शकता की लवकर सुकतं मग, लेयर पातळ असल्यामुळं। हे बघा, असं मी घरातच सुकवायचं, उन्हात अजिबात ठेवायचं नाही। असं सुकून घेतलेलं आहे। 2-3 दिवसानंतर बघितलं, हे बघा असं होतं ते। आता याला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ। चांगलं बारीक पावडर करून घ्यायची। हे दिसते बघा अशी। आता आपलं प्रीमिक्स तयार आहे। हे प्रीमिक्स आरामात 2-4 महिने आरामात टिकतं। आता हे प्रीमिक्स आपण काचेच्या एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत। असं हे 2-4 महिने आरामात टिकतं। आणि आता आपण लिंबू सरबत करण्यासाठी मी 1 टेबलस्पून काचेच्या ग्लासमध्ये प्रीमिक्स टाकून घेतला आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे, गार पाणी। आणि तसेच माझ्याकडं मी काळं मीठ, जिरे पावडर असं करून ठेवलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून लिंबू सरबत रेडी।